नमस्कार, स्वागत आहे देवताज कॉर्नर मध्ये। यावर्षी नागपंचमी ही 29 जुलै 2025 रोजी आलेली आहे। वार मंगळवार आहे। श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण साजरे केले जातात। याच सणांपैकी नागपंचमी हा सण आहे। नागपंचमी या सणांना घेऊन येते, म्हणजे सणांची सुरुवात नागपंचमी पासून होते। श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना मानला जातो। श्रावण हा पावसाळा ऋतू असल्यामुळे या महिन्यामध्ये नाग बिळातून बाहेर पडतात व जमिनीवर येतात। त्यांच्यामुळे कुणालाही इजा पोहोचू नये म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी नागदेवतेची पूजा या दिवशी केली जाते। नागाला शंकरदेवाच्या गळ्यातील हारांचं स्थानही आहे। तसेच भगवान विष्णूंची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे। तसेच नागाला शेतकऱ्यांचा मित्र समजले जाते, म्हणूनही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते। तसेच आपल्या ज्योतिषशास्त्रातही नागाला महत्त्व आहे। ते असे आहे की ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून आपण दान दक्षिणा देण्याचे महत्त्व आहे, कारण त्यामागे कालसर्प योग हे कारण असून ते कमी करण्यासाठी नागाची पूजा केली जाते। नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे। या दिवशी नागाची पूजा करतात। यामागे अनेक धार्मिक तथा पौराणिक कथा आहे। नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरी केली जाते। या दिवशी नागाची पूजा केली जाते। त्यामागे असे मानले जाते की यामुळे नागाचे भय कमी होते। या दिवशी घराच्या भिंतीवरती किंवा लाकडी पाटावर नागाचे चित्र काढले जाते। आमच्याकडे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल असे चित्र भिंतीवरती चिटकवले जाते आणि पूर्ण श्रावण महिनाभर ते तसेच भिंतीवर ठेवले जाते आणि त्या शनिवारी त्यांना नैवेद्य दाखवून व हरळी आघाड्याचा हार घातला जातो। या दिवशी नागाला कच्चे दूध, लाह्या, फुले अर्पण केली जातात। नागपंचमीच्या दिवशी केस धुतले व विंचरले जात नाही। आमच्याकडे हीच पद्धत आजही कायम आहे। तसेच पंचमीच्या दिवशी तवा व कढई गॅसवर ठेवली जात नाही, म्हणजेच पोळ्या वगैरे भाजल्याही जात नाही आणि काही तळल्याही जात नाही। या दिवशी वरणफळे व पुरणाचे उकडीचे कानोले केले जातात व त्याचाच नैवेद्य दाखवला जातो। हे कानोले खायला अत्यंत चविष्ट लागतात। नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा मनोभावे करावी व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्यामुळे या दिवशी नागाला त्रास देणे, मारणे आणि त्यांना इजा पोहोचवणे टाळले जाते। आजच्या युगामध्ये ही नागाचे महत्त्व कमी झालेले नाही। आज नागाची पूजा करण्यासोबत नागाच्या संरक्षणासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले जात आहे। नागपंचमीच्या दिवशी कटाक्षाने काही गोष्टी आजही केल्या जातात, जसे शेतामध्ये नांगरणं चालवणे, हत्यारं न वापरणं। नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि नागपूजा नंतर तो सोडला जातो आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा भावाचा उपवास असतो। कोणी दिवसभर तो उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी तो पंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्यानंतर सोडतात, म्हणजे तो 1.5 दिवसांचा उपवास घडतो। आणि कुणी कुणी त्याच दिवशी हा उपवास करतात आणि अर्ध्या दिवसापर्यंत तो धरतात, म्हणजेच पूजा केल्यानंतर तो उपवास सोडतात, म्हणजे अर्ध्या दिवसाचा उपवास त्यांचा तो घडतो। या दिवसापासून सणांची सुरुवात होते, त्यामुळे या दिवशी हाताला मेहंदी लावणे व नवीन वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते। या दिवशी स्त्रिया वारुळ पूजन करतात। वारुळ पूजनाला विशेष असे महत्त्व नागपंचमीच्या दिवशी आहे। तसेच झोके बांधून ते खेळणे हेही प्रामुख्याने नागपंचमीच्या दिवशी आजही केले जाते। या निमित्ताने लहान मोठे झोक्याचा आनंद घेत झोके उंच उंच चढवतात। नागपंचमीचा उपवास करणे म्हणजे सर्व कालसर्पयोग, दोष, वास्तुदोष हे दूर करण्यासाठी फायदेशीर मानला जातो। नागपंचमीच्या उपवासाला भात व भगर म्हणजेच वरई अजिबात चालत नाही। आम्ही आजही नागपंचमीच्या दिवशी भात खात नाही। या उपवासाला फळे, ज्यूस इत्यादी तुम्ही खाऊ शकता। नागपंचमीच्या दिवशी हे नखे कापले जात नाही, तसेच केस वगैरे कापले जात नाही, हे वर्ज्य मानले गेले आहे। नागदेवतेची पूजा करताना जो मंत्र म्हणायचा आहे तो असा आहे की सर्वे नागाः प्रयंता मे एतेची पृथ्वीतले, ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नागा प्रचोदयात। नागपंचमीला स्त्रिया भावाचा उपवास करतात। त्यामागील एक कथा अशी आहे की 5 युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक देवी होती आणि ती सत्येश्वरा हा तिचा भाऊ होता आणि त्याच्यावरती तिचं अत्यंत प्रेम होतं। या सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता।
सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा सत्येश्वरीने नागालाच आपलं भाऊ मानलं व नागाने सत्येश्वरीला वचन दिलं की जी बहीण भाऊ म्हणून माझी पूजा करील तिचे रक्षण मी नक्कीच करील. त्यामुळे प्रत्येक स्त्रिया नागाची पूजा करतात. उपवासाचे महत्त्व असे आहे की सत्येश्वरीने भावाच्या दुःखामध्ये अन्नत्याग केला होता, त्यामुळे भावाला जीवदान मिळाले. त्यामुळे अनेक स्त्रिया आपल्या भावाच्या सुखशांतीसाठी उपवास करतात आणि प्रत्येक स्त्रिया उपवास केल्यानंतर आपल्या भावाचे जीवन आणि त्यांचे सुख शांती ही देवाजवळ मागत असतात. अनेक स्त्रिया नवीन वस्त्र अलंकार धारण करतात, त्यामुळे आपल्या मनातील नवीन विचार आणि नवीन संचार आपल्या मनामध्ये होतो. अशा ह्या पंचमीची सुरुवात सणांपासून होते आणि सण घेऊन येणाऱ्या पंचमीचे स्वागतही मोठ्या जल्लोषामध्ये होत असते. तुम्हाला माहिती आवडल्यास, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.